तर तारक मंत्राचा जो विषय म्हणायचा झाला तर मी जास्त काही बोलणार नाही, कारण तारक मंत्राचं प्रत्येक एक्सप्लेनेशन प्रत्येक एपिसोडला वेगवेगळ्या लोकांनी दिलंय. मी काही वेगळं देणार असं काही नाही आहे. पण तारक मंत्र हे एक माध्यम आहे. तारक मंत्र हे लोहचुंबकाचं काम करत आहे. ओके. स्वामींमध्ये आणि त्यांच्या भक्तांमध्ये अट्रॅक्शन करण्याचं काम हे तारक मंत्र करत आहे. अशक्यही शक्य करतील स्वामी, अशक्यही शक्य करतील स्वामी, या शब्दांमध्ये एवढी ताकद आहे. निशंक होई म्हणा, निर्भय होई म्हणा. अरे निशंक झाल्याशिवाय निर्भय कसं काय होणार? आणि निर्भय झाल्यानंतर प्रचंड शक्ती जी आहे ती स्वामी कशी देणार तुला? बरोबर. त्याच्यामुळे निशंक होई म्हणा आणि निर्भय होई म्हणा. पहिले निर्भय हो, नंतर तू निशंक होतोस. राईट. आणि निशंक झाल्यावरच निर्भय होतो, आणि निर्भय झाल्यानंतरच अशक्यही शक्य करतील स्वामी. बरोबर. थोडक्यात समजून सांगितलं बस, बाकी काही मला पूर्ण एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. तुम्ही म्हणा तारक मंत्र 11 वेळा आणि बघा तुम्हाला किती फ्रेश वाटतंय ते. बघा तुमच्यामध्ये एक नवीन एनर्जी तयार होते. ती तारक मंत्र झाल्यानंतर एक 10 मिनिटं श्री स्वामी समर्थ नावाचा जप करा. ओम श्री स्वामी समर्थ नावाचा जप करा तरीही चालेल, पण हे एक 10 मिनिटं जप करा. बघा तुमची एनर्जी लेवल काय वाढते ती. आणि करा. ज्यांनी जपाला सुरुवात केली नसेल त्यांनी या प्रगट दिनाच्या दिवशी स्वामींचा जप करायला सुरुवात करा. ज्यांनी तारक मंत्र म्हणायला सुरुवात केली नसेल त्यांनी सुद्धा तारक मंत्र म्हणायला सुरुवात करा. आणि बघा तुमच्या आयुष्यात कसे वेगवेगळे बदल होतात ते. सगळे म्हणतात निगेटिव्ह एनर्जी, निगेटिव्ह एनर्जी म्हणजे असं काय? अरे जर निगेटिव्ह एनर्जी आहे तर पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्या 4 पटीने आहे. पण ही पॉझिटिव्ह एनर्जी येणार कुठून? पण ही पॉझिटिव्ह एनर्जी येते, पण आपण त्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत. मग त्यासाठी तारक मंत्र सगळ्यात महत्त्वाचं. स्वामींचा तारक मंत्र बघा तुमच्यामध्ये किती पॉझिटिव्ह एनर्जी येते. म्हणा ना कमीत कमी 11 वेळा. 11 वेळा म्हणाला 20 मिनिटं नाही लागत सागरजी. आपण आपल्या कोणत्या मित्राशी, जुन्या मित्राशी जर गप्पा मारत उभं राहिलो ना कुठेतरी कॉर्नरला, तर कमीत कमी 25 मिनिटं किंवा अर्धा तास जातो. तेवढाच वेळ जर आपण तारक मंत्रांसाठी दिला तर तुम्ही विचार करा 24 मिनिटामध्ये 11 वेळा तारक मंत्र होतो. त्या 24 मिनिटामध्ये 11 वेळा तारक मंत्र म्हटल्यानंतर 24 तास तुम्ही एनर्जेटिक राहता. जर मनुष्याला 24 तास एनर्जेटिक राहायचं असेल तर 11 वेळा 24 मिनिटात तारक मंत्र म्हणा. तुम्ही बघा किती एनर्जी तुमच्यामध्ये तयार होते. कोणीच बोलू शकत नाही की माझ्याकडे निगेटिव्ह एनर्जी आहे, माझ्याकडे ही एनर्जी. बिलकुल नाही. निगेटिव्ह एनर्जी क्या चीज आहे? तारक मंत्र सगळी निगेटिव्ह एनर्जी पॉझिटिव्ह करून टाकतात. स्वामी समर्थ नावाचा जप, ओम श्री स्वामी समर्थ नावाचा जप कमीत कमी 10 मिनिटं करा. बघा तुम्ही किती पॉझिटिव्ह होता ते. लोक मला विचारतात सागरजी की काय करावं, कशा पद्धतीची साधना असावी, कोणत्या स्वरूपाची साधना असावी. त्यांना असं वाटतं मी काहीतरी वेगळं सांगेन की नाही हे करा, ते करा, ते करा, ते करा. मी बिलकुल नाही तसं सांगत. मी सांगतो 10 मिनिटं 15 मिनिटं ओम श्री स्वामी समर्थ म्हणा, नंतर 11 वेळा तारक मंत्र म्हणा. बघा तुमच्यात पॉझिटिव्ह. नाही दादा एवढंच करायचं. अरे मी म्हणतो हे तर कर. बरोबर आहे. पहिले हे तर कर. एवढंच नाहीये, हे तर कर. हे केल्यानंतर तुला काहीच करायची गरज नाही लागणार. त्यांना वाटतं वेगळं काही केल्याने आपण लवकर पोहोचतो. वेगळं काहीच नाहीये. मला तर लास्ट टाइम मी बोललेलो की सकाळी 9 वाजता घर सोडणारा माणूस रात्री 9 वाजता घरी येतो. तो मला म्हणतो जप कसा करू. मी म्हणलं अरे ट्रेनमध्ये प्रवास करतो ना, 1.5 तासाचा प्रवास आहे. डोंबिवलीवरून चर्चगेटला, कल्याणवरून चर्चगेटला म्हणजे विटीला जायला 1-1.5 तासाचा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये मनातल्या मनात नामस्मरण करत जा ना. झाले बरेच दिवस झाले सांगून. तो बोलतोय मला की असा धक्क्यांचा अनुभव होत नाही. जेव्हा मनातल्या मनात मी श्री स्वामी समर्थ नावाचा जेव्हा जप करतो तेव्हा ट्रेनमधल्या धक्क्यांचा अनुभव पण होत नाही दादा. म्हणलं अरे हीच तर ताकद आहे. जेव्हा स्वामी हे जे नाव तू जपतोयस, श्री स्वामी समर्थ नावाचा जेव्हा जप करतोय तेव्हा धक्के काय, तुला काहीच खायची गरज नाही लागणार. सगळं ते तुला प्रोटेक्शन देत असतात. आणि म्हटलंच आहे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता अजून काय पाहिजे? एवढं खंबीरपणे ते आपल्या पाठीशी उभे असताना
आपल्याला अजून पाहिजे काय लाईफमध्ये? त्याच्यामुळे आता जे काही प्रगट दिन येणार आहे त्या प्रगट दिनाच्या दिवशी आपण जर या पद्धतीची प्रार्थना जर आपण केली तर मला असं वाटतं आपण आपल्या बरोबरच आजूबाजूच्या आपल्या लोकांना सुद्धा स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ आणि त्यांचं सुद्धा कल्याण स्वामींच्या माध्यमातून होईल आणि स्वामींच्या आशीर्वादाने होईल. आणि म्हणून ही प्रार्थना असावी सागरजी. आणि ही प्रार्थना प्रत्येकाने जगाच्या पाठीवर म्हणावी. जे काही स्वामी भक्त आहेत वेगवेगळ्या म्हणजे कोण नाशिकवरून येत आहे, कोण कोल्हापूरवरून, कोण पुणे आहे, सातारा आहे, त्याच्यानंतर जळगाव आहे, भुसावळ आहे, इथून लोक येऊन गेले आणि एक त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या साध्या रेमेडीज मी सांगत गेलो. आणि एवढ्या साध्या रेमेडीज आहेत ना, घरगुती रेमेडीज आहेत, म्हणजे तिथे 1 रुपयाही खर्च होणार नाही अशा काही काही रेमेडीज आहेत. आणि त्या करून ते आज मला काही काहींचे मेसेज येतात. कॉल मी उचलू शकत नाही कारण मी एवढ्या म्हणजे बोलण्यामध्ये जेव्हा क्लायंट समोर असतात तर कॉल नाही उचलू, पण मेसेजमध्ये मला येतं आहे त्यांच्या की नाही दादा आम्ही ह्या रेमेडीज करतोय. आम्ही रेमेडीज म्हणजे ह्या सगळ्या परमेश्वराशी निगडीत आहेत, बरोबर, साधनेशी निगडीत आहेत, संस्कारांशी निगडीत आहेत, तुमच्या नामस्मरणाशी निगडीत आहेत. ते करा, तुम्ही पुढे जाल. पण लगेच काही सगळं प्राप्त होणार नाही. कोणाकोणाच्या नशिबाने पटकन पण प्राप्त होऊ शकतं, पण लगेच काही सगळं प्राप्त होणार नाही. मी स्पष्ट बोलतोय. आता एवढी लोक समोर येतात, फॅमिलीजच्या फॅमिलीज समोर येत आहेत. एवढ्या फॅमिलीज समोर येत आहेत की त्या फॅमिलीमध्ये 3-3, 2-2, 3-3 लोक असतात आणि मग त्यांना त्यांचं सगळं ते भूतकाळ, मग भविष्यकाळ, मग वर्तमान काळ या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांना कळतं की नाही दादा एकदम ट्रॅकवर आमच्याशी बोलताय. आणि त्या ट्रॅकवर मग त्यांना रेमेडीज, त्यांना जे काही उपाय आहेत हे आणि सगळे दैवी उपाय, सगळे दैवी उपाय, श्रद्धा आणि निष्ठा हवी. बरोबर. निष्ठा स्वामींच्या चरणाजवळ हवी आणि श्रद्धा अशक्यही शक्य करतील स्वामी या शब्दांवर. बरोबर. श्रद्धा कुठे असावी तर ती त्यांच्या त्या वाक्यात असावी. तो जो काही मूलमंत्र त्यांनी जगाच्या पाठीवर दिलेला आहे, अशक्यही शक्य करतील स्वामी, अशक्यही शक्य करतील स्वामी, अशक्यही शक्य करतील स्वामी, हे जेव्हा आपण बोलतो ना अंगावर काटे येतात. अरे आपल्या आयुष्यात अशक्यही काय आहे? जेव्हा हे वाक्य ऐकतो ना तेव्हा कळतं की आपल्याला अरे किती मोठी प्रचंड ताकद आपल्या मागे उभी आहे. आणि आपण काय करतोय, आपण त्याच याच्यामध्ये गुडगुड गुडगुड गुड चालू आहे. तसं नको आहे. स्वामी एक प्रचंड मोठी शक्ती आहे आणि ती आपल्या अवतीभोवती आहे. हिचा जर अनुभव घ्यायचा असेल ना तर नामस्मरण करा. ओके. या शक्तीचा जर अनुभव घ्यायचा असेल ना तर तारक मंत्र म्हणा. एवढी मोठी शक्ती परमेश्वराने दिली. एक छोटंसं उदाहरण सांगतो माझ्या बाबतीत घडलेलं. कसं आहे की मी लास्ट टाइमच म्हणालो की खरंच त्यांची कृपा आहे. आणि परत एकदा सांगतो सागरजी, तुमच्याच चॅनलवर मी बोलतो, बाकी मी कोणाच्या चॅनलवर बोलत नाही आहे, की प्रत्येक वेळेस साक्षात्कार देण्याचं काम स्वामी करतात. श्रद्धा अटल हवी. बरोबर. श्रद्धा अटल हवी. प्रत्येक वेळेस साक्षात्कार. आणि एवढं साध्या सोप्या स्वरूपात कधी कधी ते साक्षात्कार देतात की आपण विचारही करू शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जसे आई वडील आपली काळजी घेतात ना तसं स्वामी आपली काळजी घेतात. बरोबर आहे. आणि ते एवढी काळजी घेतात की आपण विचारही करू शकत नाही, की आपल्या ते सगळं विचारांच्या पलीकडे असतं. आता माझ्या मुलीचा 10वीचा पहिला पेपर होता. आता कसं आहे की हे बोलताना पण मला भाऊक होत आहे की 10वीचा पहिला पेपर. आम्ही सगळे थोडंसं की पहिला पेपर आहे तिचा. मी तर शिक्षक आहे, मी 22 वर्ष शिक्षण क्षेत्रात काढलेली आहेत, पण तिचा जेव्हा आपल्या मुलीचा पहिला पेपर येतो तेव्हा थोडंसं जेव्हा तिला एक्झाम सेंटरला पहिल्या पेपरला सोडवायला गेलो मी, तेव्हा अचानक म्हणजे माझी मिसेस बाजूला उभी होती आणि मिसेसच्या बाजूला तिच्या कोण मैत्रिणी वगैरे होत्या आणि तिचे म्हणजे बाकीच्या मुलींचे पॅरेंट्स वगैरे होते. आणि अचानक एक व्यक्ती आला आणि त्याने मला सांगितलं, बेडवई कसे आहात तुम्ही? मी बोललो ठीक आहे, मी एकदम व्यवस्थित आहे. कसं काय चाललंय? मी बोललो ठीक आहे. तुम्ही नवीन जागेत गेले का राहायला? मी बोललो हो, मी राहायला गेलो नवीन जागेत. नाही बोलतोय, चाललंय ना व्यवस्थित सगळं? माझी मिसेस विचार करते की
काय म्हणजे हा व्यक्ती ओळखीचा नाही आहे हम्म. आणि हे यांच्याशी एवढं बोलतायत, हम्म. म्हणजे मी त्यांच्याशी बोलतोय एवढं, हा, हा. पण ओळखीचा नाही आहे, घरी कधी आलेला नाही आहे, कधी कुठे भेटलेले नाही आहेत. हम्म. आणि खरं सांगतो तुम्हाला, ती व्यक्ती माझ्याही ओळखीची नव्हती. ओके. मी कधी त्यांना बघितलं पण नव्हतं, हम्म. पण मी त्यांच्याशी बोलत होतो. हम्म. थोडंसं हिंट झालं, मी त्यांच्या पाया पडलो. हम्म. पाया पडलो आणि म्हटलं की नाही, व्यवस्थित आहे सगळं, ठीक आहे ठीक आहे, चाललं आहे ना तुझं व्यवस्थित? बोललो हो. आणि ते निघून गेले. हम्म. त्यांना मी एक काहीतरी एक दिलं मी आणि ते निघून गेले. त्याच्यानंतर एक 2-3 मिनटाचा हा इन्सिडेंट झाला. नंतर मग माझ्या मिसेसनी मला विचारलं, कोण आहेत ते? मी म्हटलं, अगं मला पण माहिती नाही. हम्म. ते बोलतात, मग तुम्ही त्यांच्याशी एवढा वेळ बोलत होते? मी म्हटलं हो, ते माझ्याशी बोलत होते म्हणून मी त्यांच्याशी चांगलं बोलत होतो. आणि ते माझी विचारपूस करत होते. सगळ्यात महत्त्वाचं, ते माझी विचारपूस करत होते. हम्म. म्हणजे तुम्ही विचार करा की किती काळजी आहे त्यांना, हम्म. की कोणत्या तरी स्वरूपात ते येत आहेत आणि ते बोलत आहेत आपल्याशी, हम्म. आणि या पद्धतीने हे सगळं ऑपरेट होत असतं. हा, हा. थोडंसं बंद करूया जरा. पाणी देऊ? हे आत्ताचं करंट आहे ना, अच्छा, त्याच्यामुळे. आता आलं. हा, बरोबर, पेपर. आत्ता. नाही पण हे खरंच आहे, म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे ना असं. नाही म्हणजे तो साक्षात्कार आहे ना, हे असे होतात, आपल्याला आयडेंटिफाय करता नाही येत. म्हणजे रस्त्याने चालताना कधी गरीब माणूस पण बघ, आता एक वगैरे कधी असतात, ते पण येऊन अशा वेगळ्या गोष्टी बोलून जातात, ज्यांना हिट करतात आणि असं वाटतं की यार हा कसा असा बोलला. ते पण काय माहिती आहे का, मला हे कळतं, मी जाणून घेतलेलं मी, म्हणून मी नतमस्तक झालो तिथे, लगेच पाया पडलो. आलं का लक्षात? म्हातारे होते का ते? हां, एज होतं, अंगावर थोडंसं कोड वगैरे होतं थोडंसं, पण मी त्यांना कधीच बघितलं पण नव्हतं, कधीच नाही. मी कधी भेटलो नाही त्यांना, कधी बघितलं नाही. अचानक समोर आल्यानंतर माझीच विचारपूस करत होते. म्हणजे ही घटना आत्ता ही करंट, म्हणजे आत्ता किती 15-20 दिवस झाले असतील, की काय माहिती आहे का, की कोणतरी आपली दखल घेत आहे ना, चैताली, आणि दखल घेणारा माणूस नाही आहे, दखल घेणारी शक्ती आहे. तेव्हा जाणीव होते की कोणतरी आपल्या मागे प्रचंड शक्तीनिशी उभं आहे. ती ही जाणीव आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्या लाईफमध्ये घडत गेल्या. दादा, तुम्ही नेहमी येताना असे वेगवेगळे अनुभव घेऊन येता साक्षात्कारविषयी, तर आपले जे प्रेक्षक हा पॉडकास्ट पाहतात त्यांची कॉमेंट असतेच की त्यांनी असं काय वेगळं केलं पाहिजे जेणेकरून त्यांना पण हे साक्षात्कार होतील. पण कसं आहे माहिती आहे की मी आता काय सांगू वेगळं काय करायला. ॲक्च्युली नामस्मरण आणि वाचन पण विविध स्वरूपांचं असतं. तर माझ्याकडे एक छोटंसं पुस्तक आहे, ते नेहमी मी वाचत असतो, आणि छोटंसं आहे ते, 10-15 मिनटात होतं, आणि मग नामस्मरण माझं कंटिन्यू चालू असतं, आणि त्या माध्यमातूनच मला साक्षात्कार होतात किंवा अजून काही गोष्टी असतात. आणि शक्यतो मी नेहमी विचार करत असतो की आपला हात असा असावा, म्हणजे जर आपल्याला आपल्याकडे जर 10 रुपये असतील तर निदान 8 आण्याचं तरी आपण एक कुठेतरी दान स्वरूपात असावं, किंवा आपण कोणत्या गरजवंताला आपण तिथे एक मदत करावी, असं एक माझं एक ते नेहमी ठरलेलं आहे ते. पण ते गरजवंत आपण ठरवायचं असतो की गरजवंत नक्की गरजवंत आहे का, हे पण आपण ठरवायचं असतं. तर या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ॲक्च्युली बघायचं गेलं सागरजी, तर कसं आहे की मला असं नेहमी वाटतं की हे सगळं मागच्या जन्मीचं असावं, या जन्मीचं असं काय असा काही विषय नाही आहे, होतं आहे पण त्यांच्या आशीर्वादाने. म्हणून मी नेहमी सांगत असतो की 100% ती आहे. मी असं काहीच नाही की माझ्यामध्ये असं वेगळं असं काही नाही आहे. 100% ते जे काही सांगतात त्यांच्याकडून जे येतं तेच मी समोर त्या व्यक्तींना सांगत असतो. आणि खरं काय हे सगळं त्यांना समोर माहिती असतं.
याच्या पलीकडे मला काही माहिती नाही आहे. हम्म. आता समोर बसलेले क्लायंट आहेत, अचानक माझ्या काहीतरी मुखात येतं आणि मी त्यांना बोलतो की असं असं करा, तुमच्या भूतकाळात हे असं असं झालेलं आहे, हे असं असं कोणीतरी, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं हो माझ्याकडे झालेलं आहे असं आणि अशी घटना घडलेली आहे. मग त्याच्यावर मी तो इलाज जो होता तो मला कोणीतरी पहिले सांगितलेला 8-10 वर्षापूर्वी, पण मी केला नाही. अच्छा. पण आता दादा सांगतायत मला करावं लागेल. हम्म, हम्म, ह्या अशा घटना अशा नेहमी होत गेल्या. हम्म. आणि साक्षात्कार मी खरं सांगतो की अनुभव एवढे आहेत. आता जो मी तुम्हाला माझ्या 10वीच्या मुलीच्या बाबतीत जो अनुभव सांगितला, अक्षरशः बायको पण बाजूला उभी होती. तिला माहितीच असतं की हा माणूस एक वेगळ्या याच्यात नेहमी अच्छा. असतो आणि त्यांना साक्षात्कार होतो. हा. आणि कसं आहे की एकदा काय झालं, माझ्या मित्राचा कार्यक्रम, म्हणजे 2-3 वर्ष मी चीफ गेस्ट म्हणूनच जातोय तिथे. तर Okay. पहिला कार्यक्रम होता 3 वर्षात, 2-2.5 वर्षापूर्वी फर्स्ट कार्यक्रम होता आणि मला कार्यक्रमाला त्यांनी चीफ गेस्ट बोलवलं. हम्म. आता कार्यक्रमाला चीफ गेस्ट बोलवलं मला, ते माझे गुजराती मित्र आहेत आणि माझे एकदम जवळचे मित्र आहेत ते, आणि मोठा कार्यक्रम होता. आता पहिल्यांदा मी चीफ गेस्ट, मी बोललो ठीक आहे, मी चीफ गेस्ट बऱ्याच ठिकाणी गेलेलो विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमामध्ये, हम्म. पण हा कार्यक्रम थोडा वेगळ्या स्वरूपाचा होता आणि मी चीफ गेस्ट म्हणून तिथे हजर राहिलो. हम्म. जवळजवळ एक 300-350 लोक असतील तिथे बसलेले होते आणि सगळे कारागीर होते ते, म्हणजे आर्टिस्ट होते. आर्टिस्ट कोण, म्हणजे सुतारकाम करणारे जास्त कामगार होते ते, आणि अजून वेगवेगळ्या पद्धतीचे लोक होते तिथे. आणि चीफ गेस्ट म्हणजे तिथे मी बसलो, पहिले खाली बसलो आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला सांगितलेलं आप ही चीफ गेस्ट हो सर. बोललो ठीक आहे, काय हरकत नाही. आणि चीफ गेस्ट म्हणजे मला असं वाटलं की चला पुष्पगुच्छ देतील, शाल श्रीफळ देतील आणि विषय संपून टाकतील. हम्म. पण तसं काही घडलं नाही. आणि अचानक आमच्या त्या मित्रांनी येऊन मला सांगितलं की सर आपको ना 2 शब्द बोलना है. हम्म. बोला ठीक है, मैं बोल दूंगा, मैं मराठी में बोलूँगा, चलेगा ना. बोलतो सर इधर मराठी ज़्यादा लोग नहीं है, हार्डली ये 300-350 में से ना 200-250 हिंदी है हा. और 50 एक आप मराठी है. तो आपको तो हिंदी में बोलना पड़ेगा सर. मी बोललो मनातल्या मनात, एक तर माझं हिंदी बरोबर नाही, हम्म. कारण मी हिंदीमध्ये कधी भाषण केलंच हा, नाही. हा, हा. आणि त्यामध्ये हा व्यक्ती मला हिंदी बोलायला सांगतोय आणि बरोबर आहे, त्याचं पण चुकलेलं नाही आहे, कारण समोर क्राऊड जो बसला तो हिंदी आहे हा, हा. आणि मोठा हॉल होता, हम्म. बँकट हॉल टाईप, असं मस्तपैकी अरेंजमेंट होती ती. मी मनातल्या मनात स्वामींना म्हणालो, स्वामी काय आहे हे, आता मला मराठीमध्ये मी शुद्ध बोलू शकतो, व्यवस्थित बोलू शकतो, सगळ्या गोष्टींमध्ये मी हे करू शकतो, पण हिंदी मी कसं बोलू? हम्म. मी हिंदीमध्ये कधी बोललोच नाही स्टेजवर, हम्म. मग हिंदीमध्ये मी कसं बोलणार? मी थोडा वेळ शांत बसलो आणि मग एक 5-7 मिनिटांनी ना मला अनाऊन्स केलं गेलं की चीफ गेस्ट म्हणून माझा सत्कार केला गेला. हम्म. आणि त्याच्यानंतर त्याच्या होस्ट होत्या, त्यांनी हिंदीमधून सांगितलं की सर आपल्याला मार्गदर्शन करतील म्हणून. हम्म. हे हिंदीमधून सांगितलं, सर आपको गाइड करेंगे, आपके बिझनेस के बारे में आपको गाइड करेंगे. आता गाइड करेंगे बोलल्यानंतर माझ्या हातात माईक आला. हम्म. माईक आल्यानंतर तुम्ही बिलीव्ह नाही करणार सागरजी, तुम्ही बिलीव्ह करणार नाही, मी कमीत कमी पाऊण तास ते 1 तास हिंदीमध्ये न थांबता बोललो. ओके. पाऊण तास ते 1 तास हिंदीमध्ये न थांबता बोललो. एका सिंगल माणसाशी हिंदी बोलणं आणि हा. पूर्णपणे हिंदी बोलणं, हा, पूर्ण क्राऊड सोबत. क्राऊडच्या समोर, आणि तो सगळा हिंदी क्राऊड, हम्म. त्यांच्यासमोर हिंदीमध्ये बोलणं ही सामान्य गोष्ट नाही. हम्म. आणि पहिल्यांदा मी हिंदीच्या स्टेजवर उभा राहिलो आणि हिंदीमध्ये स्पष्टपणे बोललो. हम्म. आणि असं तसं नाही बोललो, तुम्ही बिलीव्ह नाही करू शकणार, मी एवढं जबरदस्त बोललो की टाळ्यावर टाळ्याच पडत होत्या. अच्छा. जेव्हा उतरलो स्टेजच्या खाली, तेव्हा काय हलकं हलकं वाटलं आणि खाली बसलो. हम्म. मग नंतर जाणीव झाली की
आपल्याबरोबर कोणतरी बोलणारं होतं बरोबर. आणि त्या शक्तीनिशी मी समोर होतो आणि मी बोललो. हा. मग ते माझे मित्र आले, मला म्हणतात की सर आप तो बोलते हिंदी में नहीं, आपको बोलना आता है. बहुत अच्छा बोले आप. बोलतो सर हमको भी इतनी हिंदी आती नहीं, आप इतना अच्छा बोले हिंदी. आता मनात माझ्या काय ते माझं मला माहिती, त्याला काय बिचारायला सांगू. पण मला माहिती आहे की त्या स्टेजवर माझ्याकडून कोणी बोलून घेतलं. पण त्याच्यानंतर त्याचे 2 कार्यक्रम पुढचे भविष्यातले ते मी दोन्ही कार्यक्रम मस्तपैकी केले आणि हिंदीमध्येच केले. अच्छा. पण तो जो पहिला अनुभव होता ना, बरोबर. हा. ते कोणतरी उभं असल्याची जाणीव मला होत होती आणि ते माझ्याकडून वदवून घेत होते ते हिंदी शब्द. म्हणजे ते हिंदी एक एक शब्द आहे ना, मी कसे काय उच्चारले. मी नंतर व्हिडिओ बघितला ना, ते हिंदी शब्द उच्चारल्यानंतर आता मी तो व्हिडिओ बघतो ना, तो विचार करतो याचा अर्थ काय. हा. हा. म्हणजे तेही मला अजूनपर्यंत, पण ते यावेळेस ते मी बोललो गेलो. बोलले तुम्ही. हा. म्हणजे हे एक एक प्रचंड शक्तीनिशी ते जेव्हा उभे आहेत ना मागे, ते हे अशा पद्धतीने उभे आहेत. आणि हे साक्षात्कार मला नेहमी होतात सागरजी, नेहमी होतात. आणि या साक्षात्कारांच्या जीवावर आज हेमंत बिडवई उभा आहे असं म्हणायला हरकत नाही.